ग्रामदेवता या आमच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण घेणार आहोत देशातल्या एका दुर्मिळ ग्रामदेवतेचं दर्शन। भगवंत या नावाने पुराण प्रसिद्ध विष्णू मंदिराचं असं स्वरूप आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही। चला तर जाऊया सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीला, जिथे आहे भगवंत या नावाने प्रसिद्ध असलेलं हे देशातील एकमेव देवालय। बार्शी सोलापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र, कारण इथे आहे भगवंत मंदिर। कशाच काशी गया अयोध्या जावे रामेश्वरी, असता श्रीहरी अमुसे घरी, असं बार्शीच्या भगवंताचं आणि त्याच्या महतीचं वर्णन केलं जातं। श्री विष्णू हे भगवंत रूपात फक्त बार्शीतच असल्याचं सांगितलं जातं। गंडकी शिळेची शाळीग्राम मूर्ती पाहता क्षणी विलोभनीय आणि लोभस वाटते। भगवान श्री विष्णू लक्ष्मीसह वास्तव्य करत असलेलं हे मंदिर म्हणजेच भगवंत। राम कृष्ण विष्णू असं कुठलंही नाव नाहीये, भगवंत या नावानेच हे दैवत ओळखलं जातं। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दशावताराच्या पूर्वीचा भगवंत इथं त्याचं अधिष्ठान आहे। कारण मुळात अंबरीश राजाच्या प्रार्थनेला ओ देऊन भगवंत इथं आले आणि दुर्वासाचा शाप असा होता त्यावेळेला की अंबरीशाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतील। तो शाप स्वतः विष्णूंनी स्वतःकडे घेतला आणि मग ह्या दशावतारांची सुरुवात झाली। हे जे आपण कत्स्य मत्स्य वराह नरसिंह हे सगळे अवतार म्हणतो त्याची सुरुवात नंतर झालेली, म्हणजे त्याच्याही पूर्वीची ही आख्यायिका आहे बार्शीची, म्हणून हे देवस्थान अतिशय प्राचीन आहे। भगवंतांनी घेतलेल्या दशावताराची शिल्प मंदिराच्या शिखरावर कोरली गेली आहेत। भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या भगवंतांची मूर्ती गंडकी शिळेच्या गुळगुळीत काळ्या पाषाणात साकारली गेली आहे। गर्भगृहातील ही मूर्ती विलक्षण सुंदर आहे। हातात शंख चक्र गदा आणि उजव्या हाताखाली भक्त शिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे। देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर आहे। देवाच्या पाठीशी लक्ष्मीची मूर्ती मुखवट्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे। भगवंतांच्या मस्तकावर शिवलिंग आहे। छातीवर भृगु ऋषींच्या पावलांची खूण आहे। 1245च्या सुमारास या मंदिराची उभारणी झाली असावी असा अंदाज आहे। हेमाडपंथी बांधकाम शैलीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुडखांब पाहायला मिळतो। भगवंतांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या गरुड खांबाला प्रेमानं आणि श्रद्धेनं आलिंगन देतो। जे असं दुःखी वाटल त्यावेळेस इथं येऊन थांबलं की मनातील दुःख नाहीच होतं। त्यामुळे भगवंत आमच्या पाठीशी उभा आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं। तुम्ही कशा प्रकारची भक्ती करत असता? आम्ही एकादशी नित्य 15 वाड्याची करतो आणि शक्य होईल तितकं दर्शन रोजच घेऊन जातो। बार्शीच्या भगवंताची ख्याती जितकी मोठी आहे तितकीच रंजक आहे या क्षेत्राची आख्यायिका। राजा अंबरीश नावाचा तपस्वी बार्शी पुण्यनगरीत वास्तव्याला होता। पुराण काळामध्ये या अंबरीशानं अंगिरस ऋषींनी केलेल्या यज्ञात सहभाग घेऊन विद्वत्ता आणि लोकप्रियता मिळवली। 12 वर्ष घोर तपस्या केल्यानं त्याला भगवंताचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले। तीर्थक्षेत्र पादाक्रांत करत पूर्वीच्या दंडकारण्यातील पुष्पावती नदीच्या काठावर म्हणजे सध्याच्या बार्शीत दाखल झाले। नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यानं साधन द्वादशीचं व्रत अंगीकारलं। त्याच्या या कठोर साधनेमुळेच इंद्राचं सिंहासन डळमळीत झालं अशी आख्यायिका आहे। इंद्रदेवानं दुर्वास ऋषींना अंबरीशाची साधना भंग करण्यासाठी पाठवलं। अतिथी सत्कारात दोष शोधून दुर्वास ऋषींनी अंबरीशाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती मिळणार नाही असा शाप दिला। ऋषींनी क्रोधानं आपटलेल्या जटांमधून एका दैत्याचा जन्म झाला। दैत्यापासून अंबरीशाचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं सुदर्शन चक्र सोडलं आणि दैत्याचा संहार झाला। ऋषींनी अंबरीशाची क्षमा मागितल्यावर सुदर्शन शांत झाले आणि बार्शीच्या उत्तरेश्वर मंदिरात विसावले। बार्शीचं हे भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणार आहे। मंदिराची केवळ रचनाच नाही तर आध्यात्मिक महत्व सुद्धा पंढरीशी साम्य साधतं।
भक्त पुंडलिकानं जसा विठू भूलोकी आणला तसाच राजा अंबरीशानं विष्णूला पृथ्वी तलावर यायला भाग पाडला. पंढरीच्या मंदिरासारखी सोळखांबी मंदिर आणि गरुडखांब मंदिराचं आध्यात्मिक आणि प्राचीन महत्त्व अधोरेखित करतात. पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निस्सीम भक्त आहे. एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शनानं उपवास सोडायचा हा वारकऱ्यांचा प्रघात आहे. द्वादशी म्हणजे बारस, याचाच अपभ्रंश पुढे बार्शी असं झाल्याचं काही जण मानतात. ज्याने केली नाही काशी त्याने यावे बारशी. भगवंताच्या चरणापाशी सखा नांदे अंबऋषी. अंबऋषी कारण आले भगवंत वैकुंठ सोडून भक्तासाठी. भक्त असावा कसा जोगा परमानंद. ते एक मूर्ती छान छान. प्रतिवर्षी आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशीला भगवंत मंदिर भक्तांच्या गर्दीनं फुलून जातं. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचं हे एक महत्वाचं ठिकाणही मानलं जातं. आषाढीला भगवंतांची मिरवणूक काढली जाते. उत्सव मूर्तीची ही नगर प्रदक्षिणा म्हणजे बार्शी शहरासह पंचक्रोशीचा जणू लोकोत्सव असतो. यासाठी खास सजवलेल्या रथातनं भगवंतांची उत्सव मूर्ती हजारो भाविकांना दर्शन देते. एकादशीला नियमित रोज महापूजा तर चालूच असतात, पण या इथला उत्सव म्हणजे आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणा निघते भगवंताची आणि त्याचप्रमाणे हा मोठा रथ उत्सव पण असतो दरवर्षी आषाढी एकादशीला. आणि त्यानंतर कार्तिकी एकादशीला पण रथोत्सव नगर प्रदक्षिणा निघते. नगर प्रदक्षिणा असते पूर्ण भाविकांच्या कुठल्या प्रकारची सेवा इथे अर्पण होत असते? भाविकांची तर अशी श्रद्धा आहे की आपल्या इथं पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाला एकादशीला जायचं आणि नित्यनियमाप्रमाणे एकादशी तिथं करून द्वादशी सोडण्यासाठी इथं बार्शीला यायचं. कारण इथं बार्शीला द्वादशीचं महत्व आहे आणि द्वादशीलाच मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये बारस असं म्हणतात. आपण वसुबारस जशी हे करतो तर त्या बारसवरनच बार्शी असे नाव ह्या शहराला पडलेलं आहे. मंदिराची व्यवस्था देवस्थान पंच कमिटी पाहते तर पूजा अर्चा नित्योपचार बडवे मंडळी करतात. एखाद्या गावाला जसं कारभारी म्हणून सरपंच असतो तसाच या मंदिराच्या प्रमुखाला सरपंच म्हणून ओळखलं जातं. बड्या तीर्थक्षेत्राचा दर्जा याला प्राप्त व्हावा अशी मंदिर समितीची अपेक्षा आहे. जो भगवंता पुढं पूर्व बाजूला आमची जागा शिल्लक आहे तिथं भक्त निवास बनवून जोडण्यापर्यंत झालं. नकाशा काढून दिला. नगरपालिका परवानगीसाठी देणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब जीर्णोद्धार निधीसाठी आम्ही भेटणार आहोत. त्यांची बहुतेक अपॉइंटमेंट आम्हाला दिवाळी झाल्यावर देतो म्हणाले आहेत. भगवंताच्या चरणी सगळे समान आहेत. कुणी लहान थोर नाही की उच्च नीच. सर्व जाती धर्माचे लोक भगवंताला मानतात. केवळ मानतच नाही तर आपापल्या परीनं प्रत्येक वर्षी भगवंताच्या चरणी आपला सेवाभाव समर्पित करतात. यात मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या श्रद्धेनं सहभागी होतात. बार्शीतलं प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येक बार्शीकर भगवंताच्या चरणी मोठ्या भक्तिभावानं लीन होतो. बार्शीचा हा भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये भाविकांना विश्वरूप दर्शन देतो. जशी ज्याची भक्ती, श्रद्धा आणि आस्था तसा तो भाविकांना भावत असतो. कुणाला हा पंढरीचा पांडुरंग वाटतो तर कुणाला तिरुपतीचा बालाजी. त्यासाठीच बार्शीचं हे भगवंत मंदिर शैव वैष्णव ऐक्याचं एकमेवाद्वितीय असं केंद्र बनलंय. अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर.